पाटील, काल ओबीसी उपसमितीची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र नको आणि शिवाय त्यांनी मराठा जो शब्द आहे जी आरमध्ये त्यावरती आक्षेप नोंदवला. नाही, त्याचं कामच आहे ते म्हणजे सरकारला, फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो. की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो. आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही. कारण मराठी इमानदार आहेत, मराठी मग काम करतात, सरकारच्या बाजूनं राहतात, सरकार बी मग मराठ्यांच्या बाजून राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे. मग त्याला काय, त्याचा स्वार्थ भागत नाही, त्याला राजकीय पदं लागते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काय हडपिता येतं, मग ते राहत नाही ना. त्याला वाटतं फक्त ओबीसीच त्यांच्या संघ असला पाहिजे, बाकीचा मराठा, दलित, मुस्लिम, लिंगायत, मायक्रो ओबीसी, आदिवासी, कोळी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे. या भूमिकेत तो हमेशा काम करतो. पण ह्यो डाव आता देवेंद्र फडणवीसच्या लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळनी केलं आहे. हे आता फडणवीस साहेबांच्यासुद्धा लक्षात आलं. आमच्या जारला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे. त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत, करोडोच्या संख्येनं. जशाच तसं उत्तर मिळणार. मग आतापर्यंत वाटप करण्यात आलेले जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याबाबतची एक श्वेतपत्रिका काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करावी, चौकशी करावी अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही, मी नाही ऐकलं. परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून. आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता. की बघा मराठ्यांनो, ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता, ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता, त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मुळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे. मला आणखीनही नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील. कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं. आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जशाल तसं बोलावंच लागणार आहे, जशाल तसं वागावं लागणार आहे. त्याला आमचा नाविलाज आहे. पण बरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळं मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाव घालतात. म्हणून ही सुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. आणि मराठ्यांनी आता रोख ओळखावा आणि जातच वाचवावी, जातीचे नेते पण वाचवावेत. हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं. शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात. म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे. आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवणं आपली जबाबदारी. सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूनं राहून हे मिळवणं गरजेचं आहे. ते जर आपल्याला बोगस आरक्षण म्हणणार असले खरं असून तर बोगस खाणाऱ्यांकडून जे बोगस आरक्षण खातात, 16% खातात आणि वरचं 2% 50%च्या वरसुद्धा हे बोगस आरक्षण खातात, याचाही विचार मग आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याविषयी आपल्या हक्काच्या नोंदी, सरकारी दस्तावेज असून जर ही त्यांची भावना असली तर मात्र आता विचार करायची वेळ आली. ते सुद्धा बोगस आरक्षण खातात, त्याच्या विरोधातसुद्धा आता आपल्याला आवाज उठावा लागणार आहे. 1994ला 16% आरक्षण आपलं घेतलं, त्याच्यानंतर 50%च्या वरसुद्धा 2% घेतलं. ह्या नंतर घातलेल्या सगळ्या बोगस जाती ह्या मराठ्यांना बाहेर काढावं लागणार आहे. ज्या टोकाची लढाई लढायची वेळ येईल ती लढायची, पण यांनासुद्धा आता बाहेर काढावं लागणार आहे. कारण हे सुद्धा बोगस आरक्षण खातात. बघूयात, मी ते बघितल्याच्यानंतर आणखीन पुन्हा बाईट देईल. मला तर विश्वास बसत नाही की ते मराठ्यांच्या विरोधात ओरिजिनल प्रमाणपत्र असूनसुद्धा त्या म्हणल्या असत्यान की हे बोगस प्रमाणपत्र, त्याची श्वेतपत्रिका काढा किंवा अमुक हे तमुक हे म्हणल्या नसतील असं मला वाटतं आहे. आणि त्या भूमिकेत ते येणारही नाहीत. कारण त्यांच्या मोठ्या साहेबाचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माला धरून चालायचा. आता यांनी जर नवीन वेगळा पायंडा काही पाडला असेल तर मला माहीत नाही. बघूयात, बघितल्याच्या नंतर जशाल तसं उत्तरं सगळ्याला मिळतील आणि जशाल तशी लढाई होईल. त्याला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे.
शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका जी आहे ती दाखल केली आहे. त्यामध्ये प्रलंबित असेपर्यंत अंमलबजावणी करू नये आणि त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करण्यात आली. नाही, न्यायालयात कुणीही गेलं तरी आमचा JR हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे. त्यामुळं तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि माननीय न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ शकत. बाकीचे JR एका ओळीवर काढलेले आहेत आणि सगळे बोगस JR काढलेले आहेत, इथून पाठीमाग काढलेले. आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते, बदल होऊ शकतो, तर यांचं 94चं आरक्षण उडू शकतं. आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि फडणवीस साहेबांनीसुद्धा, विशेष करून एकनाथ शिंदे साहेबांनासुद्धा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा JR काढला असेल, सातारा संस्थांचा पश्चिम महाराष्ट्राचा काढला असेल आणि त्याच्यात जर हे हेराफेरी करून मान्य न्यायालयात जाऊन विनाकारण मराठ्यांना त्रास देणार असले तर 16% दिलेलं आरक्षण हे बोगस आहे. सरकार म्हणून तुमची जबाबदारी आहे सगळे डॉक्युमेंट देणं, त्याची श्वेतपत्रिका काढणं, 16% आरक्षणाची, वरच्या 2% आरक्षणाची, तीही तुम्ही व्हाईट पेपर काढून तेही समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आणावंच. आता दुसरं तुम्ही विचारलं की काय तळेकर, सतीश तळेकर म्हणल्यावर हे मराठा आहेत, असायलाच पाहिजेत, 100% मराठाच आहेत, संभाजीनगरचे आहेत, ते ऐकून येत आम्ही. ते जर मराठ्यांच्याच विरोधात याचिका टाकणार असली तर मोठी अवघड गोष्ट आहे. मग ही मराठेच जर मराठ्यांच्या विरोधात दुसऱ्यांसाठी रान उठवायला लागले तर मराठ्यांच्या पोरांनी जगायचं कसं? अभ्यासक तसंच करायलेत काही काही. 16% आरक्षण दिलं त्यावेळेसही अभ्यासकांनी असंच केलं. 13% दिलं. गायकवाड आयोगाने मराठ्यांना मागास ठरवलं. मागास ठरवलेला अहवाल असताना सुद्धा हे आमचे काही अभ्यासक लोक जिंकू शकले नाहीत मराठ्यांना. तेच आज आम्हाला आता उलट्या भाषा JRच्या शिकवायला लागले आहेत. म्हणजे तुमच्या हातात आयोग होता, जिथं मराठा सिद्ध केला होता मागास गायकवाड आयोगानं, त्या केशी तुम्ही लढलात, नाव कमवून घेतलं, पण तुम्ही मराठ्यांना जिंकू नाही शकलात. आम्ही वारंवार 3 महिन्याला, 4 महिन्याला, वर्षाला, 1.5 वर्षाला, 2 वर्षाला मराठी जिंकवतो. आमच्या विरोधात मात्र गैरसमज पसरले जातात. वा, आणि आता आमचेच ज्ञानी लोक, आमचेच बुद्धिमान लोक जर आमच्याच विरोधात JR विरोधात लढत असली तर अवघड आहे. मला वाटतं हेच नाव बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातसुद्धा विरोधी बाजूनं होतं असं वाटतं, अंदाज आहे मला. मी आता माहिती घेतो त्याची आज पूर्ण, की हेच वकील साहेब बहुतेक जे देशमुख प्रकरण होतं त्या प्रकरणात देशमुखांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी बहुतेक ते विरोधी बाजूने उभा राहिले होते खून करणाऱ्याच्या, अशी IQ माहिती आहे. ती खोटी असू शकते, मी पूर्ण माहिती घेऊन पुन्हा सांगत. परंतु तळेकर म्हटल्याच्या नंतर हे आमचेच बांधव आहेत. त्यांच्या बुद्धीचा, हुशारीचा उपयोग आमच्या गोरगरीब मराठ्यांसाठी व्हायला पाहिजे. मराठ्यांच्या JR विरोधात मराठ्यांचं वाटोळं व्हावं या विरोधात लढण्यासाठी आमच्या तज्ज्ञ बांधवाचा, अभ्यासकांचा उपयोग होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे. आमच्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या विरोधात लढू नये ही आमची प्रामाणिक तळमळीनं इच्छा आहे गोरगरिबांची. शेवटी इच्छा तुमची, मराठ्यांच्या विरोधात लढायचं का मराठ्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढायचं, शेवटी तुमचा विचार तुमच्याजवळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.